महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे 300 पेक्षा जास्त पुतळे आहेत। प्रत्येक तालुक्यात तुम्हाला एक ना एक स्मारक तर हमखास मिळेल। पण यातला सर्वात जुना पुतळा कोणता आहे? हा आहे शिवाजी महाराजांचा जगातला सर्वात पहिला पुतळा। पुण्यातल्या श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारात हा पुतळा 96 वर्षापासून दिमाखात उभा आहे। 1917 साली महाराजांचं पहिलं स्मारक बांधायचा संकल्प होता खुद्द राजश्री शाहू महाराजांचा आणि ह्या स्मारकाची पायाभरणी केली होती खुद्द प्रिन्स ऑफ वेल्सने, जे म्हणाले होते की शिवाजी महाराजांनी फक्त स्वराज्य स्थापन केलं नाही तर एक राष्ट्र निर्माण केलं। दुर्दैवाने हा प्रोजेक्ट पूर्ण होण्यापूर्वी राजश्री शाहू महाराजांचं निधन झालं। त्यानंतर त्यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी याची जबाबदारी उचलली। प्रसिद्ध शिल्पकार नानासाहेब करमरकर यांनी या अश्वरूढ पुतळ्याचे काम हातात घेतले। हे शिल्प बनवण्याआधी करमरकरांनी शिवचरित्राचा अभ्यास केला। महाराजांचा सतेज चेहरा, निर्भीड डोळे, तलवार धरणारी मूठ, इतकंच काय तर त्यांच्या घोड्याच्या रुबाबाचा सुद्धा अभ्यास केला गेला। तो पुतळा खरोखरच भव्य व्हावा म्हणून राजाराम महाराजांनी आपला शाहनवाज नावाचा अरबी घोडा करमरकरांच्या रेफरन्ससाठी सुद्धा पाठवला। या पुतळ्याच्या चौथऱ्यावर राजाभिषेक, वणीदिंडोरीतलं युद्ध असे महत्त्वाचे प्रसंग कोरले गेले। अशा प्रकारचा पुतळा भारतात आधी कुणीच साकारला नव्हता। माझगाव डॉक्स फाउंड्री ही भारतातली तेव्हाची एकमेव फॅक्टरी होती जिथे 15 ते 20 टन मेटल कास्टिंग करणं शक्य होतं आणि 15 टनपेक्षा जास्त वजन उचलणारी क्रेन होती। हा ब्रॉन्झ मधला पुतळा बनवण्यासाठी कारखान्यातल्या 175 कारागिरांची मदत लागली। शिल्पकलेतला तो एक विक्रमच होता। शेवटी 16 जून 1928 मध्ये मुंबईचे तेव्हाचे गव्हर्नर सर लेस्ली विल्यम्स यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं। 8 टन वजन आणि 13.5 फीट उंची असणारं हे स्मारक आजही जसं आहे तसंच 96 वर्षांपासून उभं आहे। प्रत्येक पुतळा हा त्या काळाची साक्ष देतो। ह्या गोष्टीतून आजच्या काळासाठी कोणते धडे घेता येतील का? कमेंट करून नक्की कळवा।